सर्वच दूध उत्पादकांना अनुदान द्यावे, नाशिक जिल्ह्यातील दूध संघाने ही मागणी केलेली आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। अनुदान देण्यात यावं अशी मागणी सर्व जिल्ह्यातील दूध संघाने केली आहे। 80% आहे खाजगी संस्थेने दूध पुरवठा होतो, म्हणून शासनाला आमची अशी विनंती आहे। तसं विचार केला तर येवल्यातून नाशिक जिल्ह्यात सहकार हा अजिबात मोडकळीस निघलेला आहे। 2% शेतकरी फक्त या ठिकाणी सहकारी संस्थेला दूध घालता, 98% शेतकरी हे खाजगी संस्थेला दूध पुरवठा करता। म्हणून आमची शासनाला अशी विनंती आहे की सरसगट पूर्ण सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान जे दिलं आहे हे शेतकऱ्याच्या थेट खात्यात जमा करावं। तो शेतकरी खाजगीला दूध पुरवठा करत असेल, सहकार्याला करत असेल, याचा कुठलाही विचार न करता त्यांनी थेट शेतकऱ्याच्या खात्यात हे अनुदान जमा करावं। दुधा संदर्भात जी आता मी बोलतोय त्या संदर्भात सर्वसाधारणतः सर्व शेतकऱ्यांना सारख्या प्रमाणात ज्याचं जेवढं 2 लिटर दूध असेल 2 लिटरचे पैसे द्यावा, 200 लिटर दूध असेल तर 200 लिटरचे पैसे द्यावा, हीच शासनाला हात जोडून विनंती।